नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण अगदी मार्केटसारखे कुरकुरीत असे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत। खारे शेंगदाणे तयार करण्याची एकदम सोपी पद्धत आहे। कोणीही अगदी सहजपणे आणि परफेक्ट पद्धतीने तयार करू शकते। आणि ते बघू शकता, छान असे परफेक्ट असे खारे शेंगदाणे मी इथे तयार केलेले आहे। अगदी मार्केटसारखे दिसतात। तर चला, तुम्ही सुद्धा अगदी परफेक्ट खारे शेंगदाणे तयार करण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत। तर तुम्ही इथे शेंगदाणा कोणत्याही प्रकारचा वापरू शकता। तर मी इथे पांढरावाला जो शेंगदाणा असतो तो इथे खारे शेंगदाणे तयार करण्याकरिता वापरत आहे। तर इथे शेंगदाणा बघू शकता, छान असा आपल्याला टपोरा दाण्याचा निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे सगळ्यात आधी गॅसवर आपल्याला एका भांड्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहे। आता खारे शेंगदाणे बनवतच आहोत, पण अगदी थोडंसं यामध्ये आपल्याला हलकंसं मीठ टाकायचं आहे। तर इथे मीठ टाकल्यानंतर हे आपण ढवळून घेऊयात आणि त्यानंतर अगदी उकळी येईपर्यंत 2 मिनिटांकरिता हे शेंगदाणे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता, मी इथे 2 मिनिट हे शेंगदाणे छान असे उकळून घेतले। त्यानंतर इथे सगळ्यात आधी गॅस बंद करायचा आहे आणि आता लगेचच हे शेंगदाणे आपल्याला पाण्याबाहेर काढून घ्यायचे आहे। तर पाण्याच्या बाहेर काढत असताना तुम्ही इथे अशा पद्धतीने झाऱ्याची मदत घ्या आणि यासोबतच हे शेंगदाणे एखाद्या कॉटनच्या कपड्यावर अशा पद्धतीने छान असे पसरवून ठेवायचे आहे, जेणेकरून यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी असेल ते पूर्ण निघून जाईल। किंवा जर छान असा जाडसर कपडा असेल तर तुम्ही या पद्धतीने हे शेंगदाणे अगदी पुसून कोरडे करून सुद्धा घेऊ शकता, म्हणजेच अगदी लवकर हे शेंगदाणे छान असे कोरडे होतात। किंवा तुम्ही फॅनखाली सुद्धा सुकायला ठेवू शकता। तर इथे मी अशा पद्धतीने छान असे शेंगदाणे पुसून घेतले आणि अगदी 2-3 मिनिटांकरिता मी हे शेंगदाणे फॅनखाली ठेवलेले होते। तर इथे आता शेंगदाणे छान असे सोकलेले आहे। त्यानंतर आता हे शेंगदाणे आपण लगेचच भाजायला सुरुवात करूया। तर इथे शेंगदाणे भाजण्याकरिता मी इथे आधी छान कढईमध्ये मीठ छान गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम मिठामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहे। खूप जास्त देखील मीठ वापरायची गरज नाही, अगदी थोड्या मिठामध्ये सुद्धा हे शेंगदाणे छान असे भाजून तयार होतात। आता शेंगदाणे यामध्ये टाकल्यानंतर गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि बघू शकता, शेंगदाणा अगदी ओला असल्यामुळे अगदी मीठ त्याला पूर्णपणे लागलेलं आहे। पण जसं अगदी शेंगदाणे आपले भाजून तयार होतात तसं हे मीठ सुद्धा या शेंगदाण्यातून छान असं निघून जाते आणि छान अगदी प्लेन असे शेंगदाणे आपले बनून तयार होतात। तर अशाच पद्धतीने एकसारखे आपल्याला हलवत राहायचे आहे आणि शेंगदाणे जोवर भाजून होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असे हलवत राहायचे आहे आणि गॅस सुद्धा इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। तर बघू शकता, अगदी 2-3 मिनिटानंतर हे शेंगदाणे हलकेसे भाजून झाल्यानंतर यामधलं मीठ सुद्धा अगदी शेंगदाण्याच्या बाहेर निघालेलं आहे आणि हळूहळू हे शेंगदाणे छान असे आतपर्यंत कोरडे झालेले आहे। आणि आता अशाच पद्धतीने मी इथे शेंगदाणे एकसारखे हलवून भाजून घेणार आहे। तर इथे काहीच वेळामध्ये हे खारे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहे। आता हे परफेक्ट असे भाजून कसे झाले हे कसे ओळखायचे, तर इथे बघू शकता, एका शेंगदाण्याचे 2 भाग झालेले आहे आणि यासोबतच शेंगदाण्याला अगदी हलकासा छान असा सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे। म्हणजेच इथे शेंगदाणे छान परफेक्ट असे भाजून तयार झालेले आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे, कारण मीठ गरम असल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस सुरूच असते। तर अशा पद्धतीने इथे छान शेंगदाणे भाजून झाले। आता हे शेंगदाणे काढायचे कसे, तर अशा पद्धतीने हे आपल्याला झाऱ्यामध्ये घ्यायचे आहे आणि झारा हलवून घ्यायचा आहे, म्हणजेच यामधलं मीठ सुद्धा खाली पडतं आणि अशा पद्धतीने शेंगदाणे आपले वरती येतात। आता इथे शेंगदाणे मिठातून काढत असताना एखाद्या पसरट भांड्यामध्ये तुम्ही हे काढून घ्या, कारण गरम असतानाच तुम्ही हे डब्यामध्ये टाकू नका। आधी हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे किंवा गरमागरम छान असे एन्जॉय करायचे आहे। तर इथे बघू शकता, अगदी परफेक्ट असे मार्केटसारखे मिळतात त्याच पद्धतीने कुरकुरीत असे खारे शेंगदाणे बनवून इथे तयार झालेले आहे। आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे असे घरच्या घरी अगदी वेळेवर बनवून खाण्यात काहीतरी मजा वेगळीच असते। त्यामुळे ही पद्धत तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। तर तुम्हाला ही खारे शेंगदाण्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।